18 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप कदम यांच्याशी कोकण संध्या टीमने मुलाखत घेतली असता त्यांनी बोलताना सांगितले की गेली 33 वर्ष मी नगरपालिकेत असतानाही आरोग्य सेवा पनवेलकरांना देत होतो। एक पालिकेचा अधिकारी म्हणून मी अनेक वर्षे सेवा केल्याने मला प्रभागातील अनेक मतदार ओळखत असून विरोधक उमेदवार हे याआधी शेकापमधून निवडून आलेले होते, मात्र त्यांनी अचानक भाजपात पलटी मारल्याने त्यांना जनतेच्या रोषाला यावेळी सामोरे जावे लागणार आहे। गेली 5 वर्ष ते एकदाही प्रभागात फिरले नसून फक्त स्वतः जिथे राहतात त्या ठिकाणीच काम करायचे, बाकीच्या प्रभागाकडे ढुंकूनही बघायचे नाही असा प्रकार केल्याने तसेच भाजपाची लाट ही ओसरली असून आता भाजपाच्या विरोधात मतदान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत। यामुळे विरोधकांचा नक्कीच पराजय होईल व आमचा निश्चित विजय होईल असे दिलीप कदम यांनी सांगितले। ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी का घेतली, कोणत्या आमिषाला बळी पडून त्यांनी माघार घेतली, चर्चेतून असे निदर्शनास आले आहे की त्यांनी पैसे घेऊन पक्षाशी आणि स्वतःशी गद्दारी केली। त्यामुळे त्यांनी जर का पैसे घेतले असतील तर त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली असून ते घेतलेले पैसे पचत नाहीत हा इतिहास आहे। त्यामुळे पैशांपेक्षा महत्त्वाची निष्ठा असते आणि निष्ठा ही आईच्या गर्भातून येते, कुळातून येते। पैसे घेतल्याने त्यांनी स्वतःच्या समाजाचे, आईबापांचे व कुळाचे नाव खराब केले असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप कदम यांनी दिली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून आपण उमेदवार आहात आणि निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, तर मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो? पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 18 मधून ड मध्ये विभागात उभा आहे। वास्तविक मी 33 वर्ष पनवेल नगर परिषद आणि महापालिकेतले 9 महिने असं आरोग्य विभाग प्रमुख म्हणून काम केल्यामुळे विशेषतः त्यात घनकचरा व्यवस्थापन असेल, घंटागाडी उपक्रम असेल, अशा अनेक प्रकारे जो आमचा पनवेलचा भाग, पनवेल नगर परिषदेचा भाग जिथे आम्ही सेवा देत होतो, अर्थातच नवीन पनवेलचा भाग तिथे शिडको सेवा देत होती, जो आम्ही सेवा देत होतो त्या विभागाचा प्रमुख म्हणून घंटागाडीचा उपक्रम असो, नंतर घर स्तरावर कचरा वर्गीकृत करणे असो किंवा खतकुंडीचा वापर करणे असो, अशा अनेक उपक्रमामध्ये आम्हाला लोकांना आम्ही सहभागी करून घेतलं। आणि म्हणून ह्या इथल्या ज्या नागरिकांचा एवढा संवाद आहे, कारण त्या प्रत्येक योजनेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं। अनेक एनजीओज, अनेक वयस्कर लोक जी की स्वतःहून येत होते, आम्ही काम करत होतो, आमच्या वरचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला साथ देत होते, अशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने काम केलं। ते करत असताना घनकचरा व्यवस्थापन असो किंवा घर स्तरावर कचरा वर्गीकृत करणं असो, अनेक ठिकाणी आमच्या खतकुंड्या होत्या, त्या कोपऱ्यावर खतकुंडी होती, 32 खतकुंड्या होत्या, की वर्गीकृत कचऱ्याचा आम्ही कंपोस्ट खत बनवत होतो। अशा ह्या अनेक प्रकारे ह्या लोकांशी सुसंवाद साधून लोकांचं सहकार्य करून नगर परिषदेचं काम केल्यामुळे माझ्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा चांगला आहे, मतदारांचा चांगला आहे। अनेक बिल्डिंग डेव्हलपला गेल्यात, तरीसा डेव्हलपला घेऊन जाऊन सुद्धा ज्या काय जे ओरिजिनल ओनर होते त्यांच्याशी माझा संवाद असल्यामुळे मी जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा ते लोक मला परिचय देतात, कदम साहेब तुम्ही उद्यात, कारण मला कदम साहेब बोलत आहेत, एक मी लावलेलं टोपण नाव नाही, नागरिक बोलत आहेत, कारण माझे कामगार सर्व मला कदम साहेब बोलतात, आज बोलतात, उद्याही बोलतील, तर ते साहेब तुम्ही उद्यात, अरे वा। तर मी त्यांना सांगतो 33 वर्ष आरोग्य विभाग प्रमुख जेव्हा काम केलंय आणि जो आपण कोण निवडून दिलेला जो नगरसेवक प्रतिनिधी आहे तो त्याची अपेक्षा पहिली काय, 60 ते 70% आरोग्य विभाग, दुसरा नंतर पाणी पुरवठा आणि हे आपलं आमची स्ट्रीट लाईट, हे मूलभूत गरजा लोकांच्या असतात आणि त्यासाठी तुम्ही मला संधी द्या असं बोलतो। आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे, लोक बोलतात चांगले आम्हाला संधी दिल्यात। विशेष करून इकडे काल आमच्या मुस्लिम बंधूंच्या ह्या एरियात पाणामोला ह्या विभागात फिरलो, अरे साहेब आम्ही तुम्हालाच, आणि त्या एरियात सांगतो तुम्हाला मुस्लिम बहुल एरियात सुद्धा मला सर्वच ओळखतात, विशेषतः अगदी महिला भगिनी सुद्धा असतील ना, कारण आम्ही त्या गल्ली गोच्यात जायला लागायचं,
सर्व होत असतात काय तुम्ही अरे बा अशा पद्धतीचा साथ मला मिळते आणि त्याचा हे होईल. आणि नवीन पनेल हा एक भाग वेगळा आहे, तिथे काही मी सोडून देत नव्हतो. तरी सुद्धा अगोदरच्या अशा जे होते त्यांनी काय त्यांचा 4-5 वर्षात फोन उचलला आणि तिकडे गेले नाहीत असं आम्हाला बोलतात. बघू आता काय ती लोक कौल निश्चितच आपल्या बाजून देतील, कारण त्यांच्याशी विचाराशी 4 ते 5 वर्षे त्यांचे फोन घेतले नाहीत, संपर्क घेतला नाही, त्याचा फायदा देखील आपल्याला होऊ शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे. काही उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्याचा काय परिणाम आपल्या निवडून होणार का? आता मी जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मी प्रचार काय करतो, मी 33 वर्षे काम केलंय, आरोग्य विभाग प्रमुख काम केलंय. ज्याच्यासाठी तुम्हाला प्रतिनिधी पाहिजे त्यातलं 70% काम करणारा एक प्रमुख 33 वर्ष काम करतो, तो त्या उमेदवारीसाठी त्या नगरसेवकसाठी पात्र आहे, यात काही शंका नाही असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतं? हो नाही तुम्ही बरोबर आहे तुम्ही असं बोलतात. आता 4 सदस्यीय निवडणूक होती, ती 1 सदस्य का झाली? काही लोकांनी 5-10% लोक बोलले अहो इकडची निवडणूक रद्द झाली ना, विरोध आले ना. नाही, 4 सदस्य होते त्यातले 3 सदस्य बिनविरोध आले. ते कसे आले, का आले? तुम्ही सर्व ज्ञानी आहात, कारण माझा जरी 2-4 झोपडपट्ट्या असल्या तर हा जो वार्ड आहे ते सुशिक्षित लोकांचा वार्ड आहे, तो त्याचा अभ्यास तुम्ही करा. मागे घेणाऱ्यांनी कसं घेतलं आणि घ्यायला लावणाऱ्यांनी कसं घेतलं ह्याबाबत मी काय तुम्हाला सांगत नाही, पण त्याचा विचार कधी करा जेव्हा मतदानाला जाल. त्या लोकशाही आपली घट्ट लोकशाही आपली आहे हे दाखवण्यासाठी शिट्टीच्या समोरचं बटन दाबा, असं मी त्यांना दुसरा एक प्रश्न म्हणजे माझी विनंती करतो. लोकशाही सेवा केली त्यावेळेचा आरोग्य जो प्रश्न आजही तितकाच आहे का? आणि आपण निवडून आल्यावर उलट त्याबद्दल असं जर बोलायचं झालं, कारण काय मी प्रशासनावर बोलायच्या मनस्थितीत नाही आणि माझी इच्छा नाही, तरी मी बोलावं लागेल. कारण अशा 32 कटकुंड्या होत्या, त्या सर्व आता तोडलेल्या आहेत. 32 कटकुंड्या ऑपरेट आहेत. जेव्हा मला एकदा आमच्या अध्यक्ष मॅडम होत्या, नाव नाही मुद्दाम घेत कारण आता हे आपले पक्षी आहेत, तिथे एक जण आला, हो त्या साईनगरची खतकुंडी हे नुसतं कचरा आहे. मी काय चॅलेंज दिलं, जर तिथं कचरा असल म्हणजे हे असल तर मला लगेच काढून टाक, असा चॅलेंज करणारा मी अधिकारी होतो. कारण त्याचं कारण काय माहित आहे, की त्याच्या सकाळीच जाऊन ते ऑपरेट करून आलो होतो. कारण काय कोणी कसं टाकणार, आपण जरी ओला कचरा पडला तरी जाणाऱ्यांना सर्वांना 100% त्यातलं ज्ञान नाही ना, तो कचराही टाकल. तर तेव्हा म्हणून मी काम आपण रोजच्या रोज सकाळी आपण फिरणार होतो, म्हणून मी समोरच्याला चॅलेंज करू शकलो. तर समोरचा झालं नको त्या मॅडम काय बोलल्या, नको रे बाबा जाऊ दे, कदम साहेब बोलतात ते बरोबर आहे. अशा पद्धतीचं काम केलं. याआधी 2017 साली या प्रभागामधून एका पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. आता तुमच्या प्रतिस्पर्धीच्या उमेदवार आहेत त्या भाजपमध्ये गेलेल्या आहेत एका पक्षामधून, तर ते लोकांपर्यंत कसं आपलं? त्याचं कारण काय, हे आता 3 ज्या सदस्य आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर जे होता ते शेका पक्षाचेच होते, ते सर्व आता भाजपावाले झालेले आहेत. ते भाजपात का गेले वगैरे हा काय माझा एवढा मोठा मी नेता नाही, त्याबद्दल मी काय सांगणार नाही आणि मला विचारूही नका. पण 10 ते 15 वर्ष ह्या वार्डाचे प्रतिनिधित्व आपण करत असलेली मंडळींनी सातत्य राखलं नाही. वास्तविक 4-5 वर्षात साधा फोनही घेतला नाही आणि त्यामुळे लोक नाराज आहेत. विशेषतः काल एकाच पत्रकार बंधूंनी मला प्रश्न विचारला की बाबा तुमच्या विरोधात नगरसेविका जरा घाबरल्या. बोलते त्यांनी 4-5 वर्षात जर कामच केलं नसेल तर त्या घाबरल्या असतील. मला काय माहिती नाही बाबा, आणि ते घाबरण्यासारख्या आमच्या ताई नाहीत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. तर तसा काय माझा त्या प्रश्न नाही. पण त्या जर घाबरत असतील की त्यांना खात्री असेल की आपण स्वतः 7 वर्षात इथे काही केलंच नाही, लोकांच्या प्रश्नाला दाद दिली नाही, ह्याच्याबाबत त्यांना खात्री झाली असेल तर ते घाबरले असतील. लोकशाही संपून कुठेतरी हुकुमशाहीला सुरुवात झाली का असं आपल्याला चित्र दिसतं का काही? हा जो प्रकार एखाद्या ठिकाणी होणं, एखाद्या सीटबाबत होणं निश्चितच असं ह्या जगात होऊ शकतं. पण तो सातत्यानं जाणीवपूर्वक 7 ठिकाणी, कारण माझ्यासोबतचे एक अर्धपात झाला,
दुसऱ्या 2 आम्ही असं करू, अशी तयारी करू, आपण असं करू, नियोजन असं करू, काय करू, ह्याची कशी व्यवस्था करू, अशा मी चर्चा करतोय. ती लोक सकाळी 2-3 वाजता बातमी ऐकली, म्हणजे मी मुद्दाम गावाला जाऊन बसलो होतो, बातमी ऐकली सर्व, आणि येता येता माझा मुलगा मला बोलतो, "अहो, त्या प्रीती जॉन बी बिनवरून झाल्या." अरे मी प्रीती जॉन म्हणजे माझ्या विरोधात आता त्या ताई उभ्या आहेत त्या. त्या आहे ना, माझा सूचक कुठं आहे? तर तुम्हाला कट करा ते करताय. तर सूचकाला ऐका ना, सूचक आम्हालाही फोन आला होता, माझ्या मुलालाही फोन येत होते, मला स्वतःलाही फोन आला होता. पण मी काय, आमच्या मुलांनी सांगितलं, ऐका ना, का चुकलंय का? हे चुकलं असेल तर कट करा. ऐका ना, माझ्या मुलालाही फोन आलं होते आदल्या दिवशी. हं? मुलाला फोन आले, सर्व आलं. त्या मुलांनी काय सांगितलं, आम्हाला काय, आम्ही अर्ज मागे घेणार नाही. मला विचारायला नाही आला तो, पप्पा असा फोन आलाय म्हणून. आम्ही अर्ज मागे घेणार नाही. मला असा काही दबाव वगैरे आला होता का? मला एक त्या ह्याच्यात आपला आमच्या इथून गेलेला एक, म्हणजे शेका पक्षाने गेलेला एक आमचा सहकारी त्या ह्याच्यात आहे, तो आदल्या रात्री मला भेटला. मला म्हणतो, काय तुमची गाडी, म्हणजे मस्करी. त्याने काय मला दबाव आणला नाही, काय नाही. तू जे नेते आहेत ना आपले तुमचे, त्यांना जाऊन विचार, दिलीप कदम आपल्या दबावाखाली मागं घेईल का, त्यांना विचार, मग प्रयत्न कर. तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट न प्रयत्न करता माझ्या मुलाकडे केला, आणि मुलाने मला न विचारता सांगितलं, आमच्याकडे काय पैसे नाहीत, पण आम्ही फॉर्म बी मागं घेणार नाही. दुसरा मला एक फोन आला, जे बरेच लोक मागं घेतले, नाव घेऊ का नको, ते एकाचा फोन आला, त्या आपलं आता उमेदवार आहे त्यांच्या घरातला समजा, कदम साहेब काय करताय, काय करताय म्हणजे नाही, काय विचार आहे? तुम्ही विचार एक आहे, तुमच्या अगोदर मी फॉर्म भरलाय, तुम्ही जरा मला संधी दिला तर बरी होईल. हे का माझी विनंती चुकली का? तुम्ही मला संधी दिला तर बरं होईल. तर त्याने काय बिचारा पुढं काय बोलला नाही. आणि मला, मी माझं सांगतो, या कुलात मी जन्माला आलोय, 10 काय 15 कोटी दिले असते तरी फॉर्म बी मागे नसता घेतला. जिंकू आणि चुकून हारूही शकतो, पण फॉर्म मागे घेण्याच्या कुलात माझा जन्म झालेला नाही. अनेक जणांनी सर या प्रक्रियेमध्ये फॉर्म रिटर्न घेतलेले आहेत, वापस घेतलेले आहेत, त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघता आपण? म्हणजे कुठेतरी त्यांच्यावरती अहो, दबाव होता म्हणून घेतले गेले आहेत का? कारण आपल्या त्यांच्यावर- पक्षात पण तसं घडलेलं आहे. ऐका ना, त्यांच्यावर दबाव होता का ते कोणत्या आमिषाला बळी पडले ते त्यांना माहिती. पण तुम्हाला एक माहिती आहे का साहेब, आपण, तुम्ही पत्रकार आहात, आपण कोणत्याही शासकीय विभागात गेलो, शासकीय खात्यात गेलो, कोर्टात गेलो की समोर एक स्लोगन असतो, लाच देणे आणि घेणे दोन्ही दोषी. पण माझ्या मते घेणारापेक्षा देणारा जास्त दोषी असं मी मानतो. तर तुम्ही त्याचा न्याय कसा आहे ते तुम्ही पत्रकार म्हणून बघा. मतदार म्हणून काय आव्हान कराल सर जनतेला? मतदार म्हणून आव्हान करतो की मी खरंच ह्या संस्थेमध्ये 33 वर्ष काम केलंय. ह्या माझ्या प्रभागाची पूर्ण मला जाणीव आहे, बारकावे माहिती आहेत. आणि अशासाठी की ज्या संस्थेला 172 वर्ष आली, महापालिकेला 9 झाली असतील, 8-9, पण ज्या संस्थेला 172 वर्ष नगर परिषद मधून ज्या सेवा पुरवत आहेत, त्या संस्थेमध्ये स्वतःच पाणी नाही. जेव्हा 400 ml 3800 ml पाणी 2024 ला पाऊस पडला, 2025 4000 ml पाऊस पडला. आपल्या कोकणात याचा या आहे 2500 ते 2600 ml एवढी अतिवृष्टी, चांगलं पाऊस पडून देखील टँकरचा सुलसुलाट. म्हणजे आपल्या पनवेलसाठी आपण नळाद्वारे पाणी पुरवत नाही. त्याच्या आधी आमच्या ग्रामपंचायती घेतले, 23 ग्रामपंचायत, 29 गावं तिथे डेव्हलपमेंटला परवानगी देत आहेत. पाण्याचं स्तोत्र नाही, पाणी येण्याचा मार्ग नाही, आणि मग त्यांना तोपर्यंत परवानगी तरी का देत आहेत? म्हणजे जुने होते त्या आमच्या वार्डातल्या लोकांना वाटतंय बरी आमची पहिली नगरपालिका होती, महापालिका कशाला केली. ग्रामपंचायतल्या लोकांना वाटतंय पहिली आमची ग्रामपंचायत बरी होती. म्हणजे अशा पद्धतीने
जी लोक ज्यांनी सत्ता केली त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून लोकहिताचं लोकसुविधांचं काम करता आलं नाही हे समोर दिसून येते.